एकाच नंबरची 2 भांडी होती ना, मग तुझा नवरा 4 हांडी कसा भरतोय? अरे जास्त आवाज करायचा नाही. तुला माहितीये का माझा मुलगा कोण आहे? माझा मुलगा या शिंदेवाडीचा दादा आहे. एकेकाची 12 वाजवेल तो. आली मोठी अप्सरा. ए तुझे 12 घड्याळीतच ठेव. तुझ्या पोराची धमकी आम्हाला देऊ नकोस. हे बघ, तुझी दादागिरी तुझ्या घरी नेऊन ठेव, आमच्या समोर दाखवू नकोस. समजलं काय? जास्त बोलायचं नाही. तुझी दादागिरी तुझ्या घरात ठेव. माझ्या समोर चालणार नाही. आवाज नको करू. जास्त दादागिरी करू नको. 2 हांडी भर आणि निघून जा इथून. अरे बापरे, मारलं बघा तरी. बाई बाई बाई, ह्यांची भांडणं संपत नाहीयेत. हो ना. हा काय भांडतायत? हे मला वाटतं एकाच पिंजऱ्यात सगळे वेगवेगळे प्राणी सोडलेले दिसत आहेत. तो बोका बघ. अय्या कुठे हो बोका? जरा हळू बोला. बोलण्याची पद्धत असते. इथे लोक मला मारतील. अरे नाहीतरी तुलाच मारतील. अरे जनावर ती माहितीये का तुला? भांडतायत बघ कशी, भाषा न समजताना सुद्धा. आता एवढं सगळं झालं तरी भांडण काहींचं संपत नाही. किच 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 भांडतायत. कसं कसं? किच किच. अगं बसा. ए माझा नंबर, ए माझा भांडा. आळशी आहे. काय या लोकांना बुद्धीच नाहीये. हो ना. अरे कशी असेल? भांडणातून वेळ मिळेल तेव्हा ना. म्हणून तर इथे बजरंग बलीचं मंदिर उभारलं ना आपण. अरे मंदिर उभारून काय फायदा? त्यांना बुद्धी नसावी म्हणून. अगं मंदिर उभारून फायदा काय? आपल्या चाळीत पाणी नाही, त्याच्यामुळे आंघोळ्या नाही. हो ना. आता आंघोळ्या नाहीत म्हणून किचकिच, म्हणून भांडतायत ते लोक. मंदिर उभारून देवाची पूजा करणार कोण? असं मला वाटतं बजरंगाने खुद्द या पृथ्वी तलावर नाही या शिंदे गल्लीत यावं आणि हा पाण्याचा प्रश्नच मिटवावा. ऐकलं तर देव तुझंच ऐकेल. आणि काय ग, भांडण तू सोडवणार? मी मी जाऊ का? मग बघा सगळे कसे शांत बसतील ते. अय्या तू जाणार भांडण सोडवायला? हे बघ मला सुचलत नाही बघ. जा 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 जा, भांडत जा आणि सगळ्यांना शांत कर. कोणाची माझी पोरती? ए कॅटरीना, चल आपण दोघे जाऊया भांडण सोडवायला. चल चल. ए तुम्ही जाणार भांडण सोडवायला? तुम्ही? तुला काय वाटलं? माझी कल्पना काही साधी सुधी नाही. कुठं झालीस? चला. अहो मी पाठवले तिला भांडण सोडवायला. भांडण सोडवायला? भांडण सोडवायला म्हणे. चला. काय? अगं तुमच्या दोघींची तोंड बघून आहे ना अजून भांडण लागतील तिथे. चला. अरे नको रे. काय नको? काय अवतार आहे? चला. अरे नको रे. चल ना. अरे नको रे. चला. चल ग. अरे नको रे. चल. अरे अहो अरे काय क्रूर माणूस आहे, राक्षस आहे राक्षस. कसा बोलत होता त्यांना बघितलं? मालू तू आज चल. चल मी पण आज जातो. अहो कुठे चाललात? घर इकडे, इकडे चला. मी दरवेळी का रस्ता विसरतो? अरे बजरंगा, चांगली बुद्धी दे यांना. पहिल्यांदा यांना. अगो बाई 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 बाई, काय रे? कसला हा पसारा? काय करतोस काय तू? हा अगं कपडे शोधतोय मी. कोणासाठी? माझ्यासाठी. माझ्यासाठी पण शोध ना. हा काय हो, एवढा पसारा त्यांनी घातलाय, त्याला रागवायचं सोडून त्याला डोक्यावर घेऊन बसताय काय? एक मिनिट हा? रागवायचं त्याला? हो. आधी सांग ना. काय झालंय हे? अरे तिने केवढ्या मेहनतीने गडी करून ठेवले, तू सगळे विचारून लागले. अहो बाबा, तुम्ही कपडे हवेत ना, कशाला रागवत आहे? आईचं काम आहे रागवायचं आणि आमचं काम आहे ऐकायचं. कशाला आश्चर्यामध्ये भर घालतात आहे? आश्चर्य? तुला काय वाटलं जगातल्या 7व्या आश्चर्य मी 8वं आश्चर्य आहे? अरे स्वतःच्या वडिलांना असं बोलतोस तो? चिन्या गधड्या, काय रे तुझ्या बाबानं तो असा बोलतोस? बघ बघ. हा हे बघ, एक काम कर, माझे पण कपडे शोधून ठेव. हो मग तूच कपडे लाव, मी नाही लावणार. अरे अहो तुम्हाला काही काम नाही ना? चला हे सगळे कपडे लावले, मला लाव, सगळे लावून.
अगं असं काय करतेस तू? मी पाणी भरायला नाही का चाललोय? ए चिन्या, तुझ्या एकट्याकडेच काय काम नाही. तू घडी करून ठेव कपडे सगळे. मला माहिती होतं तुम्ही पण आई बरोबर मला शेवटी हेच काम करायला लावणार. पाणी भरायला चाललोय मी. अहो ए चिन्या, काय? एक काम हा. कर, यादी करतोस? कसली यादी? आपल्याला पूजा आहे ना, तर पूजेला प्रसाद बनवायला नको? हा यादी करायला लागेल. वाणीकडे ठीक जाशील? आहे. हा ठीक आहे. त्या वाणीकडे जा, गणपत वाणीकडे. हा मी हा. त्या गणपतवाणीकडे हा. पण तशी मुलगी दुकानात असते आणि मला म्हणते पहिलं रोख नंतर उधार. मला पूर्ण वाईट तिकडे जा. शी मी नाही इकडे. ठीक आहे, मग गणपत वाण्याकडे नाही तर मग दुसऱ्या वाणीकडे तरी जा. जाशील ना? हा ठीक आहे. चल यादी कर. हे घे बाई. आणि हा इतर इतर आपल्या या चाळीच्या बाजूला एक काम कर, तू हे मोजत बस, मी माझे कपडे शोधतो. नाही 3 किलो साखर. नाही थांब. 3 किलो गहू. नाही थांब. अरे काय गहू साखर काय आहे? अरे एक सांग. अरे काय झालं, बावचळल्यासारखं झालं. 3 किलो रवा, जाडा रवा. साखर गहू नाही रवा. हा नाही, 3 किलो जाडा रवा, 2 किलो साखर, 2 किलो तूप. नाही 2 किलो नको, 1 किलो तूप आणि 1 किलोच ना? हा 1 किलो तूप आणि 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 50 ग्रॅम बेदाणे. नको नको, 200 ग्रॅम बेदाणे. नको नको, 200 नको. 200 ठीक आहे ग. अरे 200 म्हणजे किती महाग असं माहितीये का? ते किती पैसे जातील? तू असं कर, 100 ग्रॅमच लिही. हा 100 ग्रॅम बेदाणे बस. आणि हा तो नाक्यावर तो भैया बसतो की नाही, हा भैया तो. त्याच्याकडनं अर्धा डझन केळी घेऊन ये. हा ठीक आहे. आणि त्याला फक्त पैसे दे ना, त्याचेच पैसे. हा बाकी काही देणार नाही. चल हे जा. वही घे. अरे हा हा दे दे. अरे लवकर ये रे. हा येतो. मालू, आ? अगं झालं पाणी बाबा भरून झालं माझं सगळं. ऐका, तुझं आवरलं की नाही? पाणी भरून झालं? हा. माझं फक्त शिरा करायचंच आहे बस, बाकी काही नाही. अगं लवकर कर ना, पूजेला जायचे आपल्याला. हो हो, मी जरा कपडे आवरून घेते. हा तुम्ही लवकर आवरा. चला. हा. कुठला घालणारे कपडा सांगतच नाही. मी कशी समजणार त्याला काय घालायचंय ते? सगळा पसारा करून ठेवलाय. आता कुठले कपडे घालणार मला कसं कळेल? हे माझे पण कपडे शोधायचे आहेत ना. कधी होणार हे सगळं? मला नऊवारी साडी नेसायची, छान छान नटायचंय, नाकात नथ घालायची, केसांमध्ये आंबाडा घालायचंय. अरे चिमण्या, पूजेला अजून भरपूर वेळ आहे आणि तू आतापासूनच पडतोय. अपशकून अपशकून रे, लागला चिमण्याला. पूजा तुझ्या घराण्याला मान्य नाही. तुझ्या आई बाबाला सांग पूजेला फक्त माझा म्हातारा आणि म्हातारी बसेल. काय? हा ठीक आहे. मला मारू नका. मला मारू नका. काय बोले भाई? भाई नाही नक्की, फक्त पूजेला माझेच आई बाबा बसणार. हा मग तुझ्याच बसणार. ए काय? याचे नाही बाईचे. काय? बाईचे काय? मला काही हे सांगायचं की पूजेला फक्त माझे आई बाबा बसणार ते. हा चाल चाल. ठीक आहे ठीक आहे. अहो हिरवे भाऊ, कुठे ते शिंदे साहेब? बोलवा त्यांना लवकर. इथे माझ्या पोटात कावळे ओरडताय. तो ओ दादासाहेब बोलवा ना. ओ भटजी बुवा, शिंदे का डॉक्टर आहे का तुमचं पोट पाडून कावडे बाहेर काढायला? तो साधा ड्रायव्हर आहे. मग गाडीवर वेळेवर जातो ना तो. मग इथे वेळेवर यायला काय झालं त्याला? अहो बोलवा लवकर. हो बडजी, कोणाला तो करताय? त्यांना काय रिस्पेक्ट आहे की नाही? अच्छा मी तो म्हणालो का? मी काय म्हणतो, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. पोटात कावळे ओरडतायत म्हणून चुकून निघालं तोंडून. बरोबर. बरं शिंदे भाऊ आणि वहिनी कुठे आहेत? बोलवा त्यांना लवकर. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.